नमस्कार, मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत खव्याचा वापर न करता गाजराची बर्फी बनवण्याची रेसिपी। मी या ठिकाणी 4 वाट्या गाजर घेतलेलं आहे किसलेलं, म्हणजे मी अर्धा किलो गाजर घेतलेलं आहे। आता मी कढई घेतली आहे, त्यामध्ये गाजर टाकून घ्यायचे। मीडियम फ्लेमवर याला थोडंसं परतून घ्यायचे, म्हणजे यातलं पाणी निघून जाईल। याला मी 3-4 मिनिट मीडियम गॅसवर याला परतून घेतलेलं आहे। यातलं पाणी सगळं आटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तूप टाकायचे। यामध्ये मी 3 चमचे तूप टाकणार आहे। ते याला तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे। दोन मिनिटं याला मी तुपामध्ये परतून घेतलंय। आता यामध्ये दूध टाकायचे। 1.5 वाटी दूध यामध्ये मी टाकलेलं आहे। तुम्ही ज्या वाटीने गाजर मोजून घेता त्याच वाटीने पुढचे माप घ्यायचे आहे। तर दूध आटेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचे। तर दूध पूर्ण आटलेलं आहे। यामध्ये 1 वाटी साखर टाकायची। आता गॅस कमी करायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यावर हे परत मिश्रण पातळ बनतं। परत याला घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। साखर पूर्ण आटलेली आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायची। खव्याऐवजी आपल्याला यामध्ये मिल्क पावडर वापरायची आहे। याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या बर्फीला एकदम खव्यासारखी टेस्ट येते। आता यामध्ये इलायची पावडर टाकायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडेसे बदाम आणि पिस्ता मी टाकलेले आहे। याला मिक्स करून घ्यायचे आणि आता गॅस बंद करते। आता मी ताटाला तूप लावून घेतले। यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे। याला आता पसरवून घ्यायचे। हे मिक्सचर मी व्यवस्थित पसरवून घेतले। आता गार्निशिंगसाठी यावर बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे। याला आता चमच्याने थोडंसं दाबून घ्यायचे, म्हणजे हे बदामाचे आणि पिस्त्याचे काप निघणार नाही। याला आपल्याला आता सेट होण्यासाठी 4 ते 5 तास असंच ठेवायचं आहे। 4-5 तास झालेले आहे। बर्फी आपली व्यवस्थित सेट झाली आहे। आता आपण याला कट करून घेऊ। या साइडने पण याला कट करून घेऊ। बर्फी आपण आता काढून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय छान झालेली आहे बर्फी। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।